आता बातमी आणखी एका युटर्नची आहे, कारण जसा राजकीय युटर्न विजय शिवतारेंनी घेतला तसाच युटर्न महादेव जानकर यांनी घेतला होता। जानकर यांनी आधी शरद पवारांशी बोलणी केली, माढ्यातनं लोकसभा लढण्याची तयारीही केली, पण अचानक मग जानकर महायुतीच्या गोटात दाखल झाले। नेमकं काय घडलं पाहूया। 48च्या 48 लोकसभा मतदारसंघात भाजपला याचा परिणाम डेफिनेटली मी चॅलेंज देऊन सांगतो, मी त्यागी आहे, भोगी नाही। पण ह्यांना मी प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक असेंब्ली सेगमेंटवर जिल्हा परिषदेच्या गटावर माणसं हजारो फोन करून सांगतात, साहेब पवार साहेबाचं अभिनंदन की त्या माणसानं कमीत कमी आपल्या माणसाला जवळ केलं। मी महायुतीतच होतो, परंतु जागेचा तिढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो। मी पवार साहेबांचं देखील अभिनंदन करीन की ते माझे वडिलांप्रमाणे आहेत, त्यांच्याशी बी माझी चर्चा चाललेली होती। पण तिथं महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितल्या होत्या, आदरणीय पवार साहेबांनी मला 1च जागा दिली होती आणि महायुतीला बी मी 2 जागा मागितल्या होत्या, त्यात महायुतीनं मला 1 जागा दिली। देवेंद्र फडणवीसला लोक का मानत होती? धनगर समाजाने 99% मतदान दिलं तर गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीसचं चांगलं आम्हाला संधी दिली नाही, असं नाही, त्यांच्याबद्दल दुमत नाही, म्हणजे आज आम्ही निगेटिव्ह कधीच राजकारण करणार नाही। परंतु ज्यावेळेस त्यांनी माझा आमदार फोडला, तिकीट दिलं नाही, हे लोकांना पटलं नाही साहेब, बुद्धिजीवी लोकांना। म्हणजे तुम्ही युतीत करा, मित्र आल्यानंतर प्लेन बाजूला बसा ते मी म्हणत नाही तुम्ही, पण एवढं झाडीसपणास केलं ही लोकांना समजलं नाही। आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या लोकसभा हा ट्रेलर असेल, विधानसभा हा पिक्चर असेल। तुम्ही म्हटलं होता की भाजपनं माझा आमदार पळवला आणि आता मात्र तुम्ही भाजपसोबतच गेला। एक लक्षात ठेवा, परंतु भाजपनं आता मला जागा दिलेली आहे, त्यामुळं लोकसभेची सीट राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्यामुळं आपण शांत झालेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।